बाळा, आता आपल्यासोबत तुझे बाबा नाही आहे, पण शिक्षणासाठी आणि तुला मोठं करण्यासाठी कसलीच कमी मी पडू देणार नाही. तुझ्या आयुष्यात तुला तुझ्या बाबांची कमी कधीच भासू देणार नाही. माझा छकुला, माझा सोनुला, माझा छकुला, माझा सोनुला, किती करशी थोड्या भारी म्हण खट्याळ दुनिया सारी, किती करशी थोड्या भारी म्हण खट्याळ दुनिया सारी, तरी माझाच तू नंदलाला. साहेब तुम्हाला नेहमी तुमचे डबे वेळेवर पोचतील. फक्त तुम्ही माझा पगार वेळेवर द्या. मला माझ्या पुराचं आयुष्य उज्ज्वल करायचंय. आणि 30 वर्षानंतर हाय आई, मी फायनली आलोय. मला लवकर भेट, कारण की मला आमच्या घरी राहायला जायचंय. आमच्या घरी म्हणजे? हो, आमच्या घरी. मी माझ्या बायकोसोबत नवीन घरात राहणार ना. अरे बाळा, माहितीये तुझी बायको मोठ्या घरची आहे, पण हे आपलंच घर आहे ना. नाही आई, तिला जमणार नाही. आम्ही तिकडेच राहू. आणि मी? तू इथेच राहा एकटी. हे पाप करूनी पापी मन हे सैरा वैरा पळतैर. तू काय काय केलं सफल्या माणसा देवाला सार कळतैर. आणि काय काय केलं सफल्या माणसा देवाला सार कळतैर. आणि काय काय केलं सफल्या माणसा देवाला सार कळतैर. आई आई, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. आपल्याला हे घर विकावं लागणार, कारण की मला आमचं मोठं घर बनवायचं आहे. आम्हाला त्या घरात जमत नाही. आणि मी कुठे राहायचं? आई, तू काळजी का करतेस? मी तुझी उत्तम सोय केली आहे वृद्धाश्रमात. तुझी सावली तुझ्यापासून कधी दूर होत नाही. तू केलेले कर्म तुला सोडून जात नाही. तुझी सावली तुझ्यापासून कधी दूर होत नाही. केलेले कर्म तुला सोडून जात नाही. शांती तुला रे झोपू देईना. अरे दिनरात तुझला छळतैर. तू काय काय केलं सफल्या माणसा देवाला सार कळतैर. आणि काय काय केलं सफल्या माणसा देवाला सार कळतैर. आणि काय काय केलं सफल्या माणसा देवाला सार कळतैर. तू काय काय केलं सफल्या माणसा देवाला सार कळतैर. आणि काय काय केलं सफल्या माणसा देवाला सार कळतैर. आणि काय काय केलं सफल्या माणसा देवाला सार कळतैर. अरे ऐक ना, माझ्या मम्मी पप्पांची तब्येत खूप खराब झाली आहे. मी आत्ताच्या आत्ता फ्लाईट बुक करून निघते इथून. बाय 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 बाय. हिचे आई वडील आजारी असताना ही फ्लाईटचं तिकीट काढून लगेच निघते, बरोबर. पण माझी आई इथेच राहून माझ्यासोबत नाही आहे. ती एका वृद्धाश्रमात राहते. कसा मी अनमादू कुणा माझी व्यथाही समजाऊ कुणा. आहे उभा बगदारी तुझ्या जाणून घे रे जरा याचना. कसा मी अरे मागू
हॅलो, मला आत्ताच आता माझ्या आईला भेटायचं आहे. तुमच्या आईला तुमच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाही आहे. शोधू कुठे माया तिची तिचा लढा छाया तिची भिकारी जीवनिया सांस वेदना सांगू कुणा मागू कसा मी अनमागू कुणा माझी व्यथा ही समजावू कुणा. आपले आई वडील आपल्या सोबत असताना त्यांची कदर करा, त्यांची काळजी घ्या, कारण ते एकदा निघून गेले की ते पुन्हा येऊ शकत नाही. तेव्हा वेळ संपलेली असते. Your plot